बारामतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आदरणीय सुमित्रा वहिनी ह्या निश्चितपणानं बहुमतानं त्या ठिकाणी निवडून येतील। आमची सगळी महायुती त्यांच्या पाठीशी आहे। परंतु रोहित पवार हे सुद्धा या प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे। वर्षानुवर्ष पुरोगामीचा एक पांघरून घेऊन ते काम करत होते, तर खऱ्या अर्थानं राज्यातल्या पुरोगाम्यांना हे एक मोठी चपराक आहे। कारण पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हतं। कारण पुरोगामीपणाच्या आडुशानं सत्तागामी हाच एक कलमी कार्यक्रम खऱ्या अर्थानं पवारांनी त्यांच्या कुटुंबाने या महाराष्ट्रामध्ये राबवलेला होता। आणि या राज्यामध्ये पुरोगामी हे शाहू फुले आंबेडकर होते। हे फक्त त्यांची नावं घेऊन मताचा जोगवा मागून सत्तेच्या खुर्चीवरती अश्वरूढ होत होते। आणि म्हणून मला राज्यातल्या पुरोगाम्यांना विचारायचं आहे की आता तुमच्यात काय बहिरपण आलंय का, आंधळपण आलंय का, कुठं गेला पुरोगामीपणा? आणि म्हणून हे रोहित पवार असेल किंवा ही सगळी मंडळी डबल ढोलकी वाजवणारी मंडळी आहे। निवडणूक कुटुंबाची असली की आपल्याला सत्तेच्या जवळ जाता येत असलं की सगळं गुंडाळून ठेवायचं आणि ऐन वेळेला लोकांच्या समोर येत असताना आपल्या राजकारणासाठी आम्ही पुरोगामी आहोत, आता तुमचा पुरोगामीपणाचा बुरखा टराटरा फाटला गेलेला आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की आता याने पुरोगामीपणाच्या गप्पा मारायच्या थांबवाव्यात। विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे 12 तारखेला।